वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. शनी शिंगणापूर देवस्थान कामगारांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू. मागण्या तातडीने पूर्ण करण्याची रवी मोरे यांची मागणी. श्री शनी शिंगणापूर देवस्थान येथील कामगारांचे विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलन व उपोषण आज तिसऱ्या दिवशीही सुरू असून प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. देवस्थान कामगारांनी वेतन, सेवा अटी व इतर कामगार हक्कांबाबतच्या मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे. मात्र 3 दिवस उलटूनही संबंधित प्रशासन किंवा व्यवस्थापनाकडून कुणीही भेट देऊन चर्चा केली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. दरम्यान शिंदे शिवसेना शेतकरी सेना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख रवी मोरे यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत देवस्थान प्रशासनाने कामगारांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात अशी जोरदार मागणी केली आहे. कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. कामगारांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन सकारात्मक तोडगा काढावा अशी मागणी परिसरातून होत आहे. वेद बातमीसाठी राजेंद्र उंडे, राहुरी. मोठा लढा उभा करू तुम्हाला सांगतो. येस नाही तुम्हाला सुद्धा आहे ना, हिंडणं फिरणं मुश्किल करू तुम्हाला सांगतो. नाही नियमात नाही. तुम्ही या लोकांची अडवणूक करू राहिलेत. या लोकांची तुम्ही अडवणूक करू राहिलेत. तुम्ही आम्हाला नियमन कायदे नका सांगू. आम्हाला माहिती सगळ्या कशा गोष्टी होत्या. एका दिवसात काही एखादी गोष्ट करायच्या आधी एका दिवसात होती. आणि हे माणसं उपोषणाला बसलेले इथं आज 3रा-4था दिवस आहे. त्यांची अवस्था फार वाईट आहे तुम्हाला सांगतो. तुम्ही वरती आज तुम्ही कलेक्टर साहेबांशी बोला आणि आम्हाला मला 5-10 मिनिटात फोन करून सांगा काय. हा मग त्यांना फोन करा तुम्ही, फोन असेल त्यांना. हा तोवर आम्ही इथून उठणार नाही. आता समजा आता यांची परिस्थिती खालावलेली आहे. आम्हाला तर ते ज्या पावणार नाही ती आम्हाला काहीतरी हालचाली करावं लागणार याच्यासाठी. हा बोला लवकर. मोरे बोलते, शेतकरी सेना शिवसेनेचा प्रदेश उपाध्यक्ष. हा मी इथं शिंगणापूरला आलोय. ही सगळी कामगार उपोषणाला बसलेली. त्यांच्या मागण्या सगळ्या रास्त आहे. काय अडचण येऊ राहिली त्यांच्या मागण्या मान्य करायला? काय लेखी दिलं? नाही ते म्हणते लेखी दिलं. नाही लेखी काय दिलं ते सांगा ना मला. हा लेखी नाही. यांचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे साहेब. हा तुम्ही एक गव्हर्नमेंट सर्वंट आहे. तुम्हाला माहिती आहे कशा फॅसिलिटी तुम्हाला कशा फॅसिलिटी काय आहे. तुमचा एखादा पगार मागं पुढे झाला तर तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला जर मागाई भत्ता नाही मिळाला, तुमचे जर पगार वाढ नाही आली तर तुम्हाला कसं वाटतं? मग ह्या लोकांना कमून अन्याय करायचा? नाही काम नाही. ह्या लोकांवर जर अन्याय नाही झाला पाहिजे साहेब. ह्या लोकांचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. आज हे उपोषणाला बसलेले काका, आज यांची तब्येत एकदम खालावलेली आहे. आज यांच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण राहील मला ते सांगा. हा तुम्ही काय बोलता बोला टपकाल. हा हा किती दिवस लागते याला? पण आता हे 6 महिन्यापासून तुम्हाला निवेदन देऊ राहिले. याच्यावर तुम्ही काय? कामगार युनियन गेली 6 महिन्यापासून त्यांच्या काही मागण्या घेऊन निवेदनं देत आहे आणि गेली 3 दिवसापासून ते त्या मागण्यावर आंदोलन करत आहे. त्यांच्या मागण्या सुद्धा एकदम रास्त आहे. हे प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना सुद्धा मान्य आहे. पण ते कुठंही
या मागण्याची दखल घेताना काही दिसत नाही. म्हणून आज हे कामगार सर्व आज उपोषणाला बसलेले. आज 3रा दिवस आहे. आज त्यांची तब्येत अत्यंत खालावलेली आहे. कामकाज सुद्धा चालू आहे देवस्थानचे. तिथं सगळे ड्युटी करून राहिलेत. पण यांच्या मागण्या येत्या 2 दिवसात जर मान्य नाही झाल्या तर शेतकरी सेनेतर्फे आणि या कामगारातर्फे एक मोठा आंदोलनाचा लढा असा उभा केला जाईल. या ठिकाणी आम्ही वेळ पडली तर हे सगळं काम बंद आंदोलन सुरू करू. वेळ पडली तर आम्ही गेट बंद आंदोलन करू. ह्या प्रशासनाला आमची विनंती आहे 2 दिवसात या आमच्या मागण्या मान्य करा. अन्यथा तीव्र आंदोलनाला आम्ही सामोरं गेल्याशिवाय राहणार नाही.